म्हणते यांच्या हस्ते 15 दिवसीय निवासी श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे उत्साहात उद्घाटन पार पडले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. बुद्धयान महासंघाचे अध्यक्ष भंते राजरतन यांनी धम्मातील विनयशीलतेचे महत्त्व अधोरेखित करत दैनंदिन जीवनात नियमांचे पालन आवश्यक असल्याचे सांगितले. भंते नागघोष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत धम्म जागृतीचा हा दीप कायम प्रज्वलित ठेवण्याचे आवाहन केले. आम्ही श्रामण शिबिर करत असतो आणि प्रत्येक वेळेला भंते नागघोष, भंते बुद्धघोष या प्रमुख बंधींचं नाव आम्ही या पॅम्पलेटला टाकत असतो. परंतु गेले 5-6 वर्षात भंते आले नाहीत. पण यावेळेला प्रथमतः आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे नागपूर चाळीतील आमचे जवळचे भंते धमानंद भंते हे देखील यांचा देखील वेळोवेळी पत्रकात उल्लेख करून सुद्धा ते कधी आलेले नाहीत. प्रथमतःच या लोकांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आमचा आनंद खरोखर द्विगुणित झालेला आहे आणि आमची अपेक्षा आहे की माझी श्रामण असोसिएशनचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये आपण असंच सहकार्य करून आम्हाला उपकृत करावं अशी मी संयोजकातर्फे आपणास नम्र विनंती करतो. आणि हा धम्मदीप तेवढ ठेवण्याचं काम ज्यांनी केले ते तक्षशिला मित्र संघाचे सर्वच पदाधिकारी आणि तक्षशिला मित्र संघाच्या अध्यक्षा माननीय निर्मला वालकर यांना स्वागताध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी आपण निवड करीत आहोत. हा खरंच एक मंगल असा क्षण आहे आणि तक्षशिलाच्या या प्रांगणामध्ये हे 56वं माजी श्रामणेर असोसिएशनच्या वतीने हे निवासी श्रामणेर शिबिर संपन्न होत आहे. या संस्थेची धुरा अजूनही सशक्तपणे सांभाळणारे म्हणजे जसं मगाशी प्रास्ताविकामध्ये आयुष्यमान डी भोसले साहेबांनी सांगितलं की सन 1971 पासून जे पुण्यातले जे अहिल्याश्रम जे आहे जिथं बाबासाहेब याचे त्या अहिल्याश्रमाच्या प्रांगणामध्ये त्या पवित्र भूमीमध्ये 1971ला पहिल्यांदी थाई बुद्धिस्ट असोसिएशन आणि माजी श्रामणेर असोसिएशन यांच्या वतीने पहिलं शिबिर झालं. आमचे श्रद्धासंपन्न उपासक प्राध्यापक डॉक्टर विलास आडवसर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आमचे सम्राटचे पत्रकार दत्ताभाऊजी सूर्यवंशी तथा सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आज माजी श्रामणेर असोसिएशन पुणे, तक्षशिला मित्र संघ आणि बुद्धयान महासंघ या 3 संस्थेच्या वतीने थोडक्यात बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हे शिबिर आयोजित केलेलं आहे श्रामणेर शिबिर. आणि माजी श्रामणेर असोसिएशनचं जवळपास हे 56वं शिबिर आहे. अत्यंत दीर्घ काळ आहे, अत्यंत दीर्घ काळ. खऱ्या अर्थाने या पुणे शहरामध्ये श्रामणेर शिबिराची जी मुख्य परंपरा किंवा श्रामणेर शिबिराचा जो प्रारंभ हे माजी श्रामणेर असोसिएशनच्या वतीने झालेली आहे. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये देखील फार उत्साहाने साजरा होत होतं. आडवसरांनी उल्लेख केला की जेव्हा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये श्रामणेर शिबिराची जेव्हा तारीख निश्चित होत होते अगदी 100च्या वर आकडा जायचा. 100च्या अगदी नको म्हणजे अगदी ॲडमिशन अगदी नको म्हणावं लागत होतं. तर अशा प्रकारे अत्यंत उत्साहाने हे श्रामणेर शिबिर आयोजित केलं जात होतं. ठीक आहे, समुद्राला भरती ओटी येते, तशा प्रकारे काही कमी जास्त होते. जीवनही म्हटलं की चढ उतार आहे, जीवनही म्हटलं की सुखदुःख आहे. जीवनातही आपण पाहतो की दिवस आहे, रात्र आहे.
तशा प्रकारे आपल्या सामाजिक किंवा या सर्वच चळवळीमध्ये चढ उतार येतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा जागृतीचा इस्तव येजू देवला. तशाच प्रकारे खऱ्या अर्थाने माझी सामने रासूचंद की जो काही प्रज्ञा किंवा जो काही जागृतीचा इस्तव ते कधीच येजू द्यायचा नाही. म्हणजे दरवर्षी ते सामने शिबिर आयोजित केले जाते. आणि दिसत आहे बुद्ध जयंती. बुद्ध जयंती केवळ भारतातच नाही, सर्व जगामध्ये साजरी होते. श्रीलंका असेल, थायलंड असेल, या बुद्ध जयंतीचा जो काही उत्साह आहे, भारतामध्ये काही सण मोठे आहेत, परंतु या भारताच्या बाहेर जर पाहिला आपण, खऱ्या अर्थाने जगामध्ये सर्वात मोठी बुद्ध जयंतीचा उत्सव असतो. बुद्ध जयंतीचा हा जगामध्ये कार्यक्रम असतो. कारण जगाला खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे, शांतीचा सुखाचा मार्ग दाखवणारे, बौद्ध परंपरेमध्ये आलेले सगळे नियम, बसण्यापासून चिवर घालण्यापर्यंत, जेवण्यापासून झोपण्यापर्यंत, हे जे काही नियम असतात ना, त्याला फॉलो करायला पाहिजे. कारण जो काही शिबिराचा भाग असेल, धम्माचा भाग आहे, तो विनयाने शोधतो. जर विनय असेल, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, बौद्ध राष्ट्राकडे जेव्हा दीक्षाविधी होते, ते जे सामनेर असतात ते गुडघ्यावरच बसणार. बसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं आता हे सामनेर गुडघ्यावर बसत होते, परंतु आपल्याकडील मुलांना गुडघ्यावर बसणं खूप कठीण जातं. मी स्वतःच बसत नाही, कारण माझे गुडघ्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आता या ठिकाणी ही तरुण मुलं आहेत, नवीन मुलं आहेत, तर ते पण बसू शकत नाहीत. परंतु थायलंड, म्यानमार, श्रीलंका आदी देशातले जे लोक आहेत, विहारात गेलं की ते बरोबर गुडघ्यावर बसत असतात. दीक्षा देत असताना जी काही परंपरा आहे, बसण्याची परंपरा आहे, भोजन करताना स्मरण करण्याची, गातेमधून आपण भोजन का करतो, चिवर घालताना आपण चिवर का घालतो, मेडिसिन घेताना आपण मेडिसिन का घेतो, किंवा आपण झोपत असताना, बिछाण्यावर जात असताना आपण का झोपतो, त्या सगळे गाथेमधून ते स्मरण करावं लागतं. भगवान बुद्धांनी विनयातून भिक्खू संघाला स्मृती मतलब अशा प्रकारचं तुम्हाला वागायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला राहायचं आहे. मग जेवणापासून असेल, चिवर घालण्याचं असेल, गावामध्ये जाण्याचं असतील, केस काढण्यापर्यंत किती दिवसांनी केस काढायला पाहिजे, या सगळ्या विनयामध्ये. आणि म्हणून आपण सगळेच जे काही उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी जे आहेत, त्यांची जी शोभा आहे, त्यांची जी सुंदरता आहे, ती विनयामध्ये आहे. विनयाने आपण शोभून दिसतो. आणि म्हणून कधी विनय सोडायचा नाही, आदर सोडायचा नाही, सन्मान सोडायचा नाही एकमेकाबद्दल. कारण भगवान बुद्धांनी विनयाला प्रमुख स्थान दिलेलं आहे. विनय पिटकामध्ये जे काही भिक्खू भिक्खुनीचे विनय आहे, त्याचप्रमाणे उपासकांनी भिक्खूंशी कसं वर्तन करावं, कसं राहावं, याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी उपदेश आहे. म्हणजे भोजनाचा नियम कधी आला, ब्रह्मचर्याचा नियम कधी आला, या सगळ्या गोष्टी, किंवा भिक्खूंनी कुठे राहावं, कसं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विनय पिटकात आहेत. उपासकांना सुद्धा विनय लागू आहे. हे म्हणून आपण सर्वांनी याला चतुपरिषद म्हणतात. उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी या धम्माच्या चतुपरिषद आहेत. आणि म्हणून यांनी आपण विहारात आल्यानंतर विनय पाळणं गरजेचं आहे. विहारात गेले की प्रणाम करायलाच पाहिजे. 3 वेळा बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाची स्मृती करून आपण प्रणाम करत असतो. प्रणाम करण्याचे बरेच प्रकार आहेत. तुम्ही जर पाली सुत्तामध्ये जर वाचायला सुरुवात केली तर जेव्हा कधी उपासक, उपासिका भगवान बुद्धाकडे यायचे, राजे, महाराजे, श्रेष्ठीगण असे अनेक लोक, समान ब्राह्मण भगवान बुद्धाकडे जेव्हा यायचे, तेव्हा भगवान बुद्धांना प्रणाम करायचे. अनेक देवतांचा उल्लेख आला, ते जरी आले तर भगवान बुद्धांना एक घुटणा जमिनीवर टेकून, एक घुटणा वर करून ते बुद्धांना प्रणाम करायचे. म्हणजे या ठिकाणी पहिली जी गोष्ट आहे, आपण प्रणाम का करतो, आपण बुद्धांना आदर का देतो, तर याच्या पाठीमागे विनय आहे, ही गोष्ट आपण विसरायची नाही. विनयशीलता ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जेव्हा विहारात आल्यानंतर बाहेरच्या देशातील लोक शुभ्र पांढरं वस्त्र परिधान करून
उपासक उपासिका येतातच, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण. तेवढंच नाही, आपल्या मुलांना घेऊन येतात, कुटुंब सगळं येत असतं. परंतु विहाराकडे आपण एखादा कार्यक्रम असेल तर घरातील एकच व्यक्ती हजर राहतो, ही हजरी परंपरा सोडायला पाहिजे. विविध शहरातून सहभागी झालेल्या बालकांसाठी हे शिबिर प्रेरणादायी ठरत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.टी. भोसले यांनी केले.